दारूच्या नशेत घेऊन संशय करे अत्याचार, जीव घेऊन सगुणाचा अनिल झाला पासार, महिला दिनाच्या दिवशी केले बायकोला ठार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आणि आजची ही घटना बघायची आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यामधली। तर शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024चा दिवस महिलाच्या सन्मानाचा दिन। सगळीकडे महिलांचा आदर करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात, पण प्रत्यक्षात मात्र पुरुषी मानसिकता बदलण्याची दिसत नाहीये। आजही घराघरात स्त्रीला अपमानाला व अत्याचाराला तोंड द्यावे लागते। पतीच्या व्यसनामुळे, विकृत वासनेमुळे अनेक महिलांचे जगणे नकोसे झाले। हे आपल्याला भयानक चित्र आपल्या या दुनियामध्ये दिसत आहे। पण पोटाच्या पोरांसाठी काही बिचाऱ्या महिला नशिबाचे भोग भोगत राहतात। जन्माच्या सोबतीला समजूतदारपणाचा आणि समजणारे महाभाग अनेक आहेत, जे तिच्यावर संशय घेऊन छळतात आणि तिचा जीव घेतात। अशीच एक घटना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विवाहितेला तिच्या पतीने महिला दिनाच्या दिवशी संशयातून निर्गुणपणे ठार केले। बघूया सविस्तर घटना काय घडली, कशी घडली आणि कुठे घडली। तर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवंती तालुक्यात करणकोंडी नावाचे गाव आहे आणि या गावातच बऱ्याच वर्षापासून बंजारा समाजातील चव्हाण कुटुंब राहते। त्या कुटुंबात अनिल राम चव्हाण हा 30 वर्षाचा तरुण आहे आणि तो विवाहित असून त्याच्या बायकोचे नाव सगुणा आहे। आता 8-9 वर्षापूर्वी या दोघांचे लग्न झाले होते आणि त्यांना 7 वर्षाचा मुलगाही होता आणि 5 वर्षाची मुलगी होती। अनिल, सगुणा आणि त्यांच्या मुलाबरोबर अनिलचे वृद्ध आईवडीलही त्यांच्या समवेत राहतात। शेती हाच त्यांचा व्यवसाय असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि 4 चौघीत उठून दिसणारी सगुणा हिला पाहता क्षणीच अनिलने पसंत केले होते। त्यांचा सुखाचा संसार मात्र सुरू होता। 2 अपत्य झाल्यानंतर त्यांच्या संसाराची चौकट पूर्ण झाली होती। घरची शेती होती, त्यामुळे बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती होती आणि अशातच अनिलला अवदसा सुचू लागली। सगुणा ही सगळ्यांशी मिळून मिसळून राहत असे, सर्वांशी हसतमुखाने बोलत। हीच बाब अनिलला खटकू लागली। तो तिच्या या वागण्यावर संशय घेऊ लागला। तिचे कोणाशी तरी संबंध असावेत असेच त्याला वाटू लागले। बघा मित्रांनो, एखादी महिला जास्त बोलू लागली, जास्त मनमोकळेपणाने हसतमुखाने बोलायला लागली घरामध्ये, का तिच्यावर संशय घेतला जातो। म्हणजे ही आपली एक परंपरा चालत आलेली कुटुंबामध्ये ह्या घटना अशा घडतात आणि तिच्यावरती तिचा पती हा एक संशय घेतो, तिचे कोणाशी तरी संबंध आहेत असे त्याला वाटू लागतेच। आणि यातून दोघांचे वाद सुरू झाला होता। आपला नवरा आपल्यावर विनाकारण संशय घेतो हे पाहून सगुणालाही चीड यायची। तो तिच्या चरित्र्यावरून काहीतरी बोलू लागला की त्याला तोडीस तोंड उत्तर द्यायची। यामुळे हे भांडण कधीकधी विकोपासही जायचे। मात्र शुक्रवार दिनांक 8 मार्चचा दिवस होता, महिलांचा सन्मानाचा दिवस होता। याच दिवशी या पती पत्नीत खुमसणाऱ्या वादाचा जणू शेवटच होता नव्हता आणि त्या रात्री शेतातील कामे आटपून घरी आल्यानंतर चव्हाण कुटुंबातील सगळ्यांनीच एकत्र जेवण केले। उन्हाळ्याचे दिवस होते, घरही लहान असल्यामुळे अनिलचे वृद्ध आईवडील घराबाहेरील अंगणात झोपायला गेले, तर आतमध्ये सगुणा, अनिल आणि त्याची 2 मुले झोपी गेली। आजही अनिलने सगुणाशी चारित्र्याच्या संशयावरून वाद घातला होता। दोघांमध्ये अजूनही धुसफूस सुरू होती। दोन्ही मुले ही कावरीबावरी होऊन त्या दोघांकडे पाहायची, पण या दोघांना त्यांचा पत्ता नव्हता। आपल्या भांडणाचा आपल्या मुलावर काही परिणाम होत असेल, होऊ शकतो याची जाणीव त्या दोघांनाही नव्हती। ते दोघे आपापल्या मतावरच ठाम असायचे। मुले गाढ झोपली होती, पण सगुणा आणि अनिल अजूनही या कुशीवरून त्या कुशीवर करत झोपण्याचा प्रयत्न करत होते। काही वेळाने सगुणाला झोप लागली, पण अनिल मात्र झोपलाच नव्हता। त्याच्या मनात राहून राहून सगुणाच्या वागण्याविषयी विचार चालू होता। तो विचार त्याला शांतपणे झोपू देत नव्हता। अखेर एक क्षणी त्याला काय दुर्बुद्धी सुचली कोणास ठाऊक, त्याने घरातील दोरी घेतली आणि तो सगुणाजवळ गेला आणि ती झोपेत होती, तिच्या गळ्याभोवती त्याने दोर टाकला। तेव्हा ती जागी झाली, पण तिला ओरडण्याची संधीही न देता त्याने तो दोर जोराने आवळला। फास आवळला गेल्याने ती हातपाय झाडू लागली, पण त्याने पूर्ण ताकदीने तिला दाबून धरले होते। तिला हालचालही करता आली नाही आणि याच्यामधनंच तिचा खून घडला। तिची हत्या तिथं घडणार होती आणि काही वेळातच ती थंड पडली आणि मृत झाल्याची दिसून येताच अनिल भानावर आला। आता रागाच्या भरात आपण हे कृत्य केलं खरं, पण आपल्याला पोलिसही सोडणार नाहीत याची त्याला जाणीव झाली होती।
त्याने पळ काढला, खुनासारखा गुन्हा करून त्याच्यापासून दूर होण्यासाठी पळ काढला आणि तो रात्रीच्या अंधारातच पळत पळत केव्हा जंगलात पोहोचला हे त्याला कळलेच नाही. आता इथपर्यंत कोणी येणार नाही अशी त्याला खात्री वाटली आणि एका झाडाखाली तो झोपी गेला. दुसरा दिवस उजाडला. शनिवार दिनांक 9 मार्च 2024ची सकाळ. सगुणा अनिलचा मोठा 7 वर्षाचा मुलगा जागा झाला. शाळेची वेळ झाली होती, पण आई मात्र अजून उठली नसल्याने त्याने आई आई म्हणून हाका मारल्या. एव्हाना बाहेर झोपलेल्या अनिलच्या आईवडिलांनीही जाग आली. अजून सगुणा कशी काय उठली नाही आणि अनिल कुठं दिसेना म्हणून त्यांनी सगुणालाही हाका मारल्या, पण तिच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळेनासा झाला. त्यांनी आपल्या नातवाला, अरे तुझी आई का उठाना, तिला हलवून बघ असे सांगितले. मुलगा तिच्यावर गेला आणि उठू लागला, पण ती उठत नव्हती. आपली आई अशी काय गप्प पडली, तिला काय झाले हे मात्र त्या लेकरांच्या मनात येत होतं आणि या विचाराने ती लेकरं रडत होती. तेव्हा त्यांचे आजी आजोबा सुनेपाशी आले. त्यांनी हलवून पाहिले तेव्हा ती मयत झालेली त्यांना समजून आले. त्यांनी निरखून पाहिले असता तिच्या गळ्याला दोरी होती. काय समजायचे ते त्यांना समजून आले. आपल्या मुलाने आपल्या सुनेचा घात केला आणि पोराबाळांना पोरकं करून आपण बेपत्ता झालो हे पाहून तेही मोठे मोठे रडू लागले. त्यांच्या आवाजाने शेजारी पाजारी त्यांच्या घराकडे धावत सुटले. या घटनेची माहिती राजकुमार रावण राठोड राहणार घारपाना यांना जिवंती पोलीस स्टेशनमध्ये देऊन फिर्याद नोंदवली. सगुणा अनिल चव्हाण हिचा तिच्या पतीने गळा आवळून खून केल्यावरून संशयित अनिल राम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कलम 3 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेनंतर जिवंती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दारसिंग राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेनंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. पोलिसांना आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तपासाला गती दिली. शनिवारी रात्रीच्या सुमारास आरोपी अनिल चव्हाण हा करणकोंडीच्या जंगलात लपून बसला होता. तिथे जात पोलिसांना त्याला अटक केली. 24 तासाच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना मात्र यश आले. यामध्ये पोलिसांनी शेजारी पाजारी घरातील लोकांकडे, सगुणाच्या माहेरील लोकांकडे चौकशी केली असता असे समजून आले की अनिल हा सगुणावर संशय घ्यायचा. त्याच्याकडे तो नेहमी पैसे मागायचा. पैसे असतील तेव्हा ती द्यायची, पण नसल्यावर मी कुठून आणू असे ती म्हणत असे. याचा राग येऊन अनिल तिला मारझोड करत असे. इतकेच नव्हे तर तिच्या अंगावरील कपडे काढून वाटेल तसा ते अत्याचार करायचा. या प्रकाराला कंटाळून ती या गोष्टी आपल्या माई सासूला सांगायची. याचाही त्याला राग येत असे आणि तिला तो झोडपून काढत असे. याच साऱ्या प्रकरणातून त्याने सगुणाची हत्या केली होती. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दारसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केला. यामध्ये कॉन्स्टेबल सर यांची सर्व टीम ही मदत करत होती आणि अजूनही पुढील तपास यांची सर्व टीम ही करत आहे. बघा मित्रांनो, दारूच्या नशेमध्येच संशय घेत तिचा जीव घेतला आणि नंतर त्याला जीव गेल्यानंतर आपल्या बायकोचा नंतर त्याला जाग आली आणि मग तो जाऊन जंगलात लपला. पण मात्र पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत जेरबंद केलं आणि तुरुंगात आणलं. या घटनेवरून आपल्याला हेच लक्षात येतं आहे की काही बऱ्याचशा घरामध्ये अशा काही घटना ह्या घडत असतात, चालू असतात. पण महिला वर्ग या घटना थोडं कंट्रोल करायचं करतो. आपले लेकरं बाळ शाळा शिकत असतात, मोठी होत असतात. त्यांच्या येणे आणि आपल्या आईवडिलांकडे बघून हे महिला वर्ग हे गोष्टी झाकत चालतो. पण एक दिवस असं हे प्रकरण उघडतं आणि याच्यामधून एक खुनाचा प्रकार उघडकीस येतो. अशा प्रकरणं दाबण्याऐवजी, झाकण्याऐवजी आपण लवकरात लवकर काय तो याच्यावरती तोडगा केला पाहिजे आणि याच्यामधनं मोकळं झालं पाहिजे. तर भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये. अशाच वेगवेगळ्या स्टोऱ्या आपण आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आणत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या स्टोऱ्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या महाराष्ट्रामधील गुन्हे हे कमी व्हावेत आणि आपण एक सावध आहोत यासाठी आपला एक छोटासा हा प्रयत्न आहे. तर धन्यवाद मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.